नमस्कार. ऍक्टिव्ह विल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता लक्ष्मी उद्योग नगर कांजूर मार्ग पश्चिम या परिसरामध्ये आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. एक धनश्री बोराटे आणि अश्विनी चव्हाण. या दोन्ही वहिनी याच परिसरात राहतात. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया पहिल्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. चला लक्ष्मी आली घरात. नमस्कार. 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 नाव सांगा. धनश्री प्रवीण बोराटे. आणि माहेरचं नाव. धनश्री अरुण गारटे. मग आता ओळख करून देणार. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या ननंदबाई. कुठे गेल्या. नमस्कार. हे माझे भाऊजी. नमस्कार. ते माझे सासरे. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे बाकीचे सगळे शेजारचे. वा वा. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग काय करता तुम्ही. हाऊसवाईफ. तुमचं माहेर कुठलं. पुण्याचं. पुण्याचं. घरी कोण कोण. मम्मी पप्पा छोटा भाऊ. कसं गेलं बालपण. एकदम मजेत. मजेत. आणि मग लग्न कधी झालं तुमचं. लग्न 6 मेला 2011. मला सांगा 6 मे 2011 आणि आता 12 म्हणजे 1 वर्ष झालं. 1 वर्षात असं कधी अडचणीचा किंवा असा कठीण प्रसंग आला का. लहानपणी काय झालं. सिंहगडला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर सगळं फिरलो वगैरे, गड वगैरे चढला, फिरलो आणि खाली येताना आम्ही चुकलो, म्हणजे सगळेच चुकलो. आणि मोठी व्यक्ती फक्त माझे वडील आणि आई होती. मग अशा वेळेस आम्ही एका माणसाला रस्ता विचारला. त्यावेळेस तो म्हटला आम्ही तर इथेच राहतो, तुम्ही एक काम करा, इथे तर काही आता गाडी वगैरे भेटणार नाहीये तुम्हाला, तर तुम्ही लवकरात लवकर इथनं कसं निघायचं तेवढं बघा, कारण इथे चोऱ्या पण होतात आणि खून पण होतात. त्याच्यामुळे बापरे. खूप अशी भयानक परिस्थिती झाली आणि आम्ही सगळे लहान लहान असल्यामुळे आम्ही खूप म्हणजे घाबरलोच होतो. एक तरी 7-8 जण तरी होतो. शेवटी मग आम्ही कसं तरी रोड काढत काढत एका जंगलात गेलो. रोड काढत नाही स्वतः तयार केलं. नाही ऑलरेडी होता रोड, पण आम्ही जंगलात गेलो. तुम्ही जंगलात गेलात. लोक येतात शहराकडे, तुम्ही जंगलात गेलात. आणि मग गेलो. मग तिथे त्यांनी जेवण दिलं आम्हाला, बसवलं, पाणी दिलं. आणि मग आता हे कोणाकडे गेलात जेवायला. ते माहित नाही कोण होते, पण असे गावकरीच होते. अच्छा गावकरी दिसले. पुढे काय. आणि मग त्यांनी जेवण वगैरे दिलं. मग माझ्या वडिलांनी विचारलं काही जाण्यासाठी गाडी वगैरे आहे का, स्पेशल म्हणजे प्रायव्हेट गाडी. तर म्हटले आहे. तुम्हाला कुठे सोडायचंय पत्ता वगैरे विचारला आणि आम्हाला घरपोच त्यांनी सोडलं व्यवस्थित. अतिशय 12-1 वाजले होते आम्हाला पोहोचस्तोपर्यंत. एवढा वेळ आम्ही म्हणजे नुसतं भटकतच होतो. तो माझ्या मतलब लक्षात राहणारा एकदम भयानक प्रसंग आहे. हा भयानकच आहे, खरंच भयानक आहे. समजा जंगलात त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या दिशेने गेला असता, लाईट दिसलाच नसता, आम्ही हरवलो तिथेच असता तुम्ही. आता सांगा अजून तिकडे असता आणि हिब्रू असा डान्स बिन्स करत असता भाले बिले घेऊन. हो की नाही. हो. पण बरं झालं तेव्हा ते लाईट दिसल्यामुळे. बोला मिस्टरांना. बोला. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का किती भाग्यवान आहात तुम्ही. ह्या सापडल्या म्हणून. जर तुमची देवाने यांच्याशीच गाठ बांधली असते ना तर आता तुम्हाला तिकडे जंगलात जावं लागलं असतं. वाघ पडावं लागलं असतं. वाघ पडावं लागलं असतं. सर मी प्रश्न विचारतो तुम्हाला. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा तुमच्या या घराच्या छताला आधारासाठी किती लोखंडी बीम आहेत. 8. 7 आहेत. एक नाही गेलं ना एक बक्षीस. पण आता उखाणा घ्या. चला उचला चिठ्ठी. मी हा तुम्ही घ्या. भाऊ काय मी वाचून दाखव. अरे वा. जंगल. हरवले होते मी जंगलात. प्रवीणराव मला भेटले लग्नात. बाबा सुंदर होता उखाणा तुमचा. घ्या तुम्ही घ्या. काय बघू इकडे द्या. अरे वा. वाघ. 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 कधी कधी येतो मला बायकोचा राग. धनश्री हरवली जंगलात, तिच्याकडे भेटला तिला वाघ. वा काय सुंदर. बरं वाघ कसा ओरडतो सांगा ना. असा. तुमचं काय म्हणणं कसा ओरडतो. हो उठा. चला आता एकही शब्द इंग्लिश न येऊ देता माझ्यावर कोण गप्पा मारणार. तुम्ही किती वर्ष झाली लग्नाला. 10 महिने.
हा आवाज कसला येतो मधून मधून? हा आगगाडीचा का इथे काय आहे? स्थानक. कसलं? आगगाडीचं. आणि मग इकडनं कुठे कुठे जातात आगगाडी? मुलुंड स्थानक, ठाणे स्थानक, विक्रोळी स्थानक. पुण्याला गेलात की नाही कधी? हो. कुठे? पुण्याला सासरवाडीत. कुठे आहे सासरवाडी पुण्यात? डिफेन्स वसाहत. देवा बळ दे रे देवा, बळ दे. डिफेन्सला काय म्हणतात मराठीत? चला तुमच्याकडे संधी आली. मिस्टर बरोबर फिरायला कुठे कुठे गेला? महाबळेश्वर. एखाद्या दिवशी असं झालेलं आहे की संध्याकाळी 5 वाजता येणारे मिस्टर रात्री 11 वाजले तरी आलेले नाहीत, असं कधी होतं? भरपूर वेळा. मग अशा वेळेला काय करता? थोडेसे चिडते, हा. का उशीर झाला विचारते. कसं काय ऑफिसमध्ये विचारता? दूरध्वनीवरून. अभिनंदन. चला तुम्ही घालवलं बक्षीस, पण आमच्या वाघाने शेवटी बक्षीस मिळवून दिलंय. 1 2 3 4 5 ते पहिलं उत्तर सुद्धा जर बरोबर आलं असतं ना तर पूर्ण बक्षीस मिळालं असतं. अभिनंदन. थँक्यू. चला भेटूया पुढच्या वेळी. या, नमस्कार. नमस्कार. माझं नाव अश्विनी सुधीर चव्हाण. माहेरचं नाव? माहेरचं नाव अश्विनी रामचंद्र जाधव. माहेर कुठे? सातारा. सातारा. हो. आता द्या ओळख करून. मी अश्विनी सुधीर चव्हाण. हा, हे काय? माझे मिस्टर नमस्कार. सुधीर पांडुरंग चव्हाण. ह्या माझ्या आई म्हणजे नमस्कार. सासूबाई कमल पांडुरंग चव्हाण. हा. ह्या माझ्या मामी नमस्कार. आणि हे त्यांची मुलं माझे दीर. मिस्टर घरी काम करतात? हो. कन्फर्म. कारण आपल्या हातातलं काम दुसऱ्यांच्या हातात कसं द्यायचं हे बघितलं ना लगेच. तुम्हीच बोला, मी घेत. सुरुवात करूया गप्पांना. हो. नमस्कार. नमस्कार. कोण असतं माहेरी? आई असते, वडील असतात, भाऊ असतो, भावाची बायको. काय ते करायचं गेले. बाबा? बाबा म्हणजे लोडिंगचं काम करायचे. लोडिंगचं काम. माताडी कामगार आहे ना हा हा. तिकडे कसं मस्जिद गेलं बांधलं. पण बालपण? बालपण जरा झालं असं, जरा वरखाली झालं. का? 5 जण आम्ही. हा. मग प्रत्येकाकडे एवढं जेमतेम लक्ष नाही देता आलं. म्हणजे सगळ्यांच्या हाऊस पूर्ण व्हायच्या, पण जेवढ्या म्हणजे आपण पटापट मिळेल असं नाही व्हायचं, पण सगळ्या हाऊस आईवडिलांनी पूर्ण केल्या. हो. मग तुमच्या शाळेत साप पण होते का? असं म्हणजे 4 वाजलेले, विषय चालू होता. मराठी गणित 2च विषय. कुठला विषय चालला होता? गणिताचा. गणिताचा. म्हणजे टेन्शनचा विषय? नाही, टेन्शन नाही नाही. नाही. हा. कधीच टेन्शन नाही आलं. शिकताना वगैरे कधी नाही टेन्शन नाही. हा. नाही. मग काय झालं? त्यानंतर साप आला मग क्लार्क नाही बघितलं वाटतं. हा. सर्व पोरांना म्हणतो जावा जावा जावा, बाहेर जावा बाहेर जावा. कुठे? सगळे घाबरले. शाळेच्या पत्र्यावरती. शाळेच्या पत्र्यावर साप आला होता? हो. हा. मग सर्व घाबरायला लागले. आता काय करायचं काय नाही. सगळ्याच्या बॅगा घ्या, बाहेर व्हा. कुठे पुस्तकं कुणाची, वह्या बिया सगळे पडलेलं होतं. बापरे. मग? माझी वॉटर बॅग तर दुसऱ्या दिवशी बघते, मला मिळालीच नाही. जाऊया परत शोधायला? नको असेल तर नको. हा. मग काय झालं? नंतर काय नाही, आम्हाला सर्वांना बाहेर काढलं. मैदानात होते आम्ही. मग साप मिळाला की नाही शेवटी? नाही मिळाला. 2 गोष्टी यांच्या शाळेत जाऊन मला शोधायच्या आहेत. एक साप आणि दुसरी वॉटर बॅग. या 2 गोष्टी. नका हो शोधू. का? नाही मिळणार. का नाही मिळणार? नाही. साप असेल तर मिळेल. म्हणजे वर्ग साप असेल तर मिळेल. वर्ग सापच असतात. हो का? बर. मग अशा तऱ्हेने तो सापाचा एक लक्षात राहिलेला प्रसंग. हो. मग भीती वाटली होती? खूप भीती वाटलेली. प्रत्यक्षात साप तुम्हाला आला आता समोर तर काय कराल? पहिले तर उड्याच मारेल. कशा उड्या माराल? दाखवा. तो बघा साप तिकडे आहे. या उड्या. कशा उड्या माराल? साफ 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 करून पळेल. आवाज पण बंद होईल. मग आवाज बंद झाला तर पळणार कशा? पळेल कुठे हे कुठे बघा. पळू असं हे बघा, समजणार नाही. दरवाजातनं साप येतोय बघा, हो. तो बघा. हा. हा, येतोय. चला आता अशा व्हा समोर दिसला दरवाजातनं साप आला. हा. आला तो बघा साप. हा. अरे बापरे. आता इथे वरती चढेल पलंगावर, तिथे उडी मारून जाईल बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. साप तिकडनंच वरती आला तर काय करा? अगो बाई, मग परत खाली येऊन जाईल अशी बाहेर. परत तो खाली आला साप तर मी पळापळी करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करीन. साप तुमच्या अंगावरच आला चावायला. बसा खाली तुम्ही. नाही. नाही तो साप. हा. नाही. बोलवा मिस्टरांना. या. लग्न झालं तेव्हा तुमची परिस्थिती कशी होती आणि आता कशी आहे? तेव्हा माझी परिस्थिती आम बिकट होती. आता व्यवस्थित आहे. काय वहिनी काय जादू केली? जादू वगैरे काय नाही. पण वहिनी तुम्ही रागावता खूप त्यांच्यावर. ते का? नाही हो, काय नाही. ते सांगत होते खूप चिडते. नाही तेच रागवतात माझ्यावर. तेच रागवतात? हो. काय हो, कशाला रागवता आमच्या वहिनींवर? काय चुकलं वगैरे असं म्हणजे जास्त नाही. चूक असेल तिथे म्हणजे ओरडतात आणि ते स्वाभाविक आहे, ओरडलंच पाहिजे. बरं यांना घरातल्या सगळ्या वस्तू माहिती आहेत वहिनी? थोड्याफार. थांबा विचारतो पहिला प्रश्न. तुमच्या फ्रीज मध्ये चंदेरी झाकणाच्या पाण्याच्या किती बाटल्या आहेत? 3. अभिनंदन. चला अशा तऱ्हेने पहिलं उत्तर बरोबर आलं. चिठ्ठी घ्या आणि उखाणा आला पाहिजे त्यातला. घ्या. साप
सांगा हो, कुठला आहे? साप आलाय. नाही, मग दुसरा कुठला असेल? साप आलाय. नाग. सॉरी साप आणि नाग मिळत आहेत, इकडे नाही आले. सॉरी चुकलं. पत्रा. पत्रा नाही हो, पत्रा सांगा पण नाही. खरंच सांगा. मी बघणार मग. वॉटर बॉटल. बघितलं वहिनींचा स्वभाव कसा आहे, प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेत असणार. शब्द आहे आई. जन्म दिला आईने, पालन केले पित्याने, सुधीररावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा छान, अभिनंदन. तुम्ही घ्या. अवघड आहे. विसर. हा विसर. हा 10 9 8 7 6 5 4 तुला आठवते का? 3 नाही सांगू शकत. 2 येत आहे तुम्हाला. वेळ संपली. चला हे बक्षीस गेलं. आता यानंतर इंग्लिश शब्द न येऊ देता माझ्याशी गप्पा मारायच्या. कोण बोलणार तुमच्या दोघांपैकी? आपण काय करता? मी वायरमॅनचं काम करतो. छान, धन्यवाद. आता तुम्ही मिस्टर काय करतात तुमचे? काम करतात कुठे? वीज उद्योग मध्ये. वीज उद्योग मध्ये काम करतात. वा छान. मग कुठे कुठे काम करायला जातात ते? जिकडे काम मिळेल तिकडे. तिकडे कसे जातात? कसे जातात? 3 चाकी गाडीने, 4 चाकी गाडीने. तुम्हाला कधी कुठे घेऊन जातात की नाही ते? घेऊन जातात. कुठे कुठे? सिनेमा बघायला. अरे वा, सिनेमा बघायला ते कुठे घेऊन जातात तुम्हाला? सिनेमागृहात. सिनेमागृहात. व्हेरी गुड. मग त्या सिनेमागृहात मध्यंतर होतं हो. तेव्हा काय करता? काय नाही, तिथेच बसून राहतो. बसून राहता. हो. बरं करता. चला. आणि मग तिथून घरी कशा येता? कधी चालत येतो, खूप लांब असेल तर 3 चाकी गाडी किंवा 4 चाकी गाडी. अभिनंदन. चला 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली.